हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर मी एक ॲमेझॉनवरून पार्सल मागवलेलं आहे. 2-3 दिवसापूर्वीच ऑर्डर केलं होतं आणि आज त्याची डिलिव्हरी झालेली आहे. तर ते काय आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. आणि ॲमेझॉनची डिलिव्हरी खूप म्हणजे खूप फास्ट आहे. परवा दिवशीच आम्ही सकाळी ऑर्डर केलेलं होतं आणि आज लगेच डिलिव्हर पण झालं. तर खूप दिवसापासून आम्हाला ते घ्यायचं होतं, पण काही असं व्यवस्थित मुहूर्त काही मिळत नव्हता आणि मग जरा थोडा पैशाचा पण प्रॉब्लेम होता आणि त्यामुळं काय आम्ही घेत नव्हतो. आणि कसं बाहेर राहायला असल्यामुळं जास्त घरात वस्तू घेणं पण योग्य वाटत नाही. कारण होतं काय, घरीत एका एका ठिकाणी काय आम्ही स्टेबल थांबत नाही सध्या. अ, ह्या राज्यात म्हणजे असं आत्ता बँगलोरमध्ये आहोत. तर पहिलं आम्ही कोलकात्याला होतो 1-1.5 वर्ष. पहिले त्याच्या आधी आम्ही बँगलोरलाच होतो. पण मग असं सारखं एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचं म्हटलं, की मग असं जास्त वस्तू घेऊन बाहेर जाणं पण जमत नाही. तर त्यामुळं आम्ही खूप दिवस झाले काही घेत नव्हतो. तर फायनली घेतलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा. खूप छान आहे. जर तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर मी लिंक देईल. आणि म्हणजे आत्ताचं न्यू मॉडेल आहे, 2024चं मॉडेल आहे. आत्ताच 2025 स्टार्ट झालेला आहे. तर खूप छान आहे आणि काहीच प्रॉब्लेम नाही. खूप छान आलेलं आहे. तर मी पूर्ण त्याचं रिव्ह्यू तुम्हाला देते. व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ अजून तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. तर हे पार्सल ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे. तर त्यांची डिलिव्हरीची प्रोसेस आणि पार्सलची पॅकिंग खूप छान आहे आणि एकदम व्यवस्थितरित्या ते पार्सल आपल्याला आणून देतात. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. एकदम व्यवस्थित म्हणजे पूर्ण घरापर्यंत व्यवस्थित पार्सल आणून देतात. डिलिव्हरी चार्ज थोडासा घेतला आमच्याकडून त्यांनी. तसं फ्री डिलिव्हरी असतं, पण कारभारी म्हटले जाऊ दे. मग 100 रुपये देऊन टाकले आणि मग त्यांनी एकदम घरामध्ये आणून दिलं. आणि आम्ही काय केलं, पहिल्यांदा त्यांना OTP दिला नाही. तो म्हणायचा OTP सांगा, पण आम्ही म्हटलो आधी आम्हाला पूर्ण खोलून दाखवा, मगच आम्ही OTP देऊ. तर पूर्ण पार्सल आम्ही ओपन करून पाहिलं, व्यवस्थित सगळं चेक केलं आणि मगच OTP त्यांना दिला. पुढची बाजू चेक करा. बाद में ऑन कर सर। 3 और 2 और बाद में ऑन करो। क्यों? ये गैस चेक करता है, गैस चेक करता है, प्रॉब्लम आता है इधर में, गैस चेक करता है गाड़ी में। हाँ फुल वन लेवल परत के. तर तो डिलिव्हरी बॉय सांगत होता, आत्ता लगेच सुरू करून पाहू नका, 3 तासानंतर सुरू करा. कारण बरेच दिवस बंद असतं, त्यामुळे त्यामध्ये गॅस तयार होतो आणि मग त्यामुळं लगेच चालू करू नका. तर आम्ही जवळजवळ 3 तासानंतरच मग ते सुरू करून पाहिलं. तर व्यवस्थित आलेलं होतं आणि कुठे काहीच प्रॉब्लेम नव्हता, कुठे ब्रेक नव्हतं. आम्ही घरामध्ये कोणतीही नवीन वस्तू आणली का पहिला आम्ही त्या वस्तूची पूजा करतो आणि मग पूजा केल्यानंतरच ती वस्तू वापरायला सुरुवात करतो. तर तसंच मी स्वस्तिक वगैरे काढून थोडीशी पूजा करून घेतली आणि मग त्यानंतरच आम्ही फ्रीज वापरायला सुरू केलं. तुम्हाला कोणाला जर घ्यायचं असेल तर बिनधास्त घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तर मी तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हाला तर झालं काय, आमचं किचन जरा छोटंसं आहे आणि फ्रीजला इथेच जागा आहे आणि हॉलमध्ये पण ठेवू शकत नाही. तर इथं पहिलं मी डबे वगैरे ठेवायचे आणि हे भाजीपाल्याचं स्टँड पण ठेवायचे. पण आता झालं काय, फ्रीज आणल्यापासून ह्या स्टँडची जागाच बदलली आणि त्याला ठेवायला कुठे जागाच नव्हती. तर मग मी काय केलं, आणि इथं पण किचनवरती व्यवस्थित बसत नव्हतं, तर मग मी काय केलं, हे वरचं एक त्याचा कप्पा काढून घेतला आणि हे जे बाकीचे 3 कप्पे आहेत तेच मी इथे सेट करून दिले आणि त्यामध्ये कांदा, बटाटा आणि लसूण ठेवून दिला आणि हे असं व्यवस्थित सेट झालं आणि फ्रीज पण व्यवस्थित सेट झालं. सध्या मी त्याच्यामध्ये थोड्याशाच भाज्या आणून ठेवलेल्या आहेत. तर अजून आत्ताच वापरायला सुरुवात केलेलं आहे. तर तुम्ही किचन पाहू शकता, खूप म्हणजे
खूपच छोटा आहे. आता शहरामध्ये कसं राहतं, थोड्याशाच जागेमध्ये सगळं बसवायचं असतं. त्यामुळं आणि सारखं रूम बदलायला पण काय परवडत नाही. कारण इथे बंगलोरमध्ये 40,000 ते 50,000 डिपॉझिट घेतात. जास्त भारी एरियामध्ये जर राहायला गेलं तर 80,000-90,000 पण घेतात. तर फ्रीज आणायच्या अगोदर मी कोथिंबीर अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवायचे. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी हिरवीगार कोथिंबीर राहायची आणि जर रविवारी भाजीपाला आणला तर बुधवारपर्यंत चांगली राहायची कोथिंबीर आणि पण काय व्हायचं रोजची रोज त्याचं पाणी बदलावं लागायचं आणि मी त्याला खूप वैतागले होते. तर मग शेवटी फ्रीज घेऊनच टाकलं आणि पृथ्वीला मला हळदी-कुंकवाला जायचं होतं. तर मग पृथ्वी आणि मी हळदी-कुंकवाला गेलो. तर मला वाटलं सगळ्या बायका आलेल्या असतील. आमच्या बिल्डिंगमध्येच होतं हळदी-कुंकू. पण कोणी आलेलं नव्हतं. मग पृथ्वी, मी गेलो आणि काही वेळ बसलो. नाश्ता वगैरे करून घरी आलो. तर तर तिथून आल्यानंतर मी थोडंसं इडली सांबार आणि चटणी बनवली. जसं आम्ही बंगलोरला राहायला आलेलो आहोत ना, म्हणजे जसं साऊथच्या भागात राहायला आलो आहे, तसं जास्त करून तांदळाचेच पदार्थ खातो. ते पहिलं असं वाटायचं कोकणात वगैरे एवढं तांदळाचे पदार्थ कसं खातात, पण आता समजतं त्या भागामध्ये आपण राहायला गेलो का तिथलेच पदार्थ आपण जास्त प्रमाणात खायला सुरुवात करतो आणि आमचं पण तेच झालं आहे. जसं बंगलोरला आलेलो आहोत, तसं खूप म्हणजे खूप आठवड्यातून एकदा तरी आम्ही इडली सांबार करतोच. चला, तुम्हाला आवडतं का इडली सांबार? या जेवण करायला. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.